समोर उत्तर भारतीयांकडून पुन्हा बॅनरबाजी करण्यात आली। उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे #BMC असा आशय या बॅनरवर आहे। मनपा निवडणुकीदरम्यान बॅनरमुळे वाद होण्याची शक्यता आहे। संदीप देशपांडे म्हणतात की नहीं बटोगे तो भी पिटोगे असं सुनील शुक्लांनी म्हटलंय। संदीप देशपांडे आम्ही सत्तेमध्ये येत आहोत, आम्हाला भीती वाटत नाही असं सुनील शुक्लांनी म्हटलंय। सही में हम बटे थे, हम पीटे गए थे, लेकिन जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के संदीप देशपांडे जो धमकी दे रहे हैं ना खुलकर कि साथ में रहोगे तो भी आप पिटोगे, यानी हम लोग अगर पिटे जाएं और ये तमाशा देखेंगे या मारेंगे, ऐसा नहीं होगा। हम लोगों को संगठित करना होगा लोगों को, तो संगठित करने के लिए सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे, ये संदेश लोग ने दिया है। मैं मेरे समाज को संदेश दे रहा हूं कि ऐसे गुंडे लोग को सबक सिखाने के लिए सटना जरूरी है, संगठित होना जरूरी है, साथ में आना। खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणी 5 जणांना अटक झालेली आहे आणि आता महेंद्र थोरवे हे खोपोलीमध्ये पोहोचलेले आहेत। नगरसेविकेच्या पतीच्या हत्या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक झालेली आहे। उर्वरित 5 जणांचा शोध सुरू आहे, त्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झालेलीच आहेत। मात्र या संदर्भात महेंद्र थोरवे हे खोपोलीमध्ये पोहोचलेत, त्या ठिकाणची ही दृश्य। खोपोलीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली आणि यामध्ये राष्ट्रवादीवरती आरोप केला जात होता। याच संदर्भात आरोपींना सोडणार नाही, कारवाई ही होणारच असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। एक मोठी बातमी, महायुतीचा प्राथमिक स्तरावरचा फॉर्म्युला ठरलाय। ठाण्यात शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत आहेत, तर ठाण्यामध्ये शिवसेना जास्त जागा लढणार आहे। ठाणे पालिकेसाठी शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या 3 मॅरेथॉन बैठका झाल्या आहेत। ठाण्यामध्ये महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरलेला आहे। 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीमध्ये शिवसेना, ठाण्यामध्ये शिवसेना जास्त जागा लढणार अशी माहिती मिळते। याच संदर्भात एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या 3 मॅरेथॉन बैठका झालेल्या आहेत। या संदर्भात माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। ठाण्यासंदर्भात हिरा, काय माहिती? नक्कीच श्वेता, आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून ठाण्यामध्ये ज्या महायुतीच्या जागा वाटपचा गोंगा विचत होता, 3 बैठका झाल्या आतापर्यंत। मोठ्या रात्री 4 वाजेपर्यंत संपूर्ण बैठका झाल्या होत्या आणि एकंदरीत त्या बैठकीमध्ये ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचाच पक्ष आता मोठा भाऊ असणार आहे। जागा वाटपाच्या जो त्यांचा जो तिढा होता तो सुटलेला आहे। 81 ते 85 जागा ह्या शिंदेंना भेटणार आहेत आणि बाकीच्या जागा आहेत त्या भाजपला भेटणार आहेत। त्यामधल्या सुद्धा काही जागा भाजप ह्या आपल्या मित्र पक्ष असेल त्यांना देणार आहेत, त्यामध्ये RPI गट असेल त्यांना, आठवले गट असेल त्यांना जागा देणार आहेत। आणि हा जो संपूर्ण तिढा चालू होता भाजपमध्ये, भाजपाने काल सुद्धा अल्टिमेट दिला होता केळकरांच्या माध्यमातून जागा वाटप झालं नाही तर आम्ही स्वतंत्र लढणार। मात्र 3 मॅरेथॉन बैठक झाल्या। हिरा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ठाण्यामध्ये शिवसेना जास्त जागा लढणार, एक फॉर्म्युला देखील ठरलाय। आणखी एक मोठी बातमी, समविचारी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत। भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांसोबत आघाडी करणार नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले। त्यामुळे संध्याकाळपर्यंत वंचित सोबतची चर्चा पूर्ण होईल असं देखील वडेट्टीवारांनी सांगितलंय। आम्हाला समविचारी पक्ष जे आहेत, जे आयडियोलॉजीला मॅच होतात, अशा पक्षाबरोबर आघाडी करणं हे आम्ही सूचना दिलेल्या आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केलेले पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करायला स्थानिक स्तरावर अधिकार आहे आणि मुंबईला सुद्धा तो अधिकार मुंबईच्या सगळ्या नेत्यांना आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या चर्चा सुरू आहेत। आज संध्याकाळपर्यंत किंवा उशिरापर्यंत यावर काय तो अंतिम निर्णय होईल आणि उद्या आणि परवा 2 दिवस नॉमिनेशनला शिल्लक आहेत।